गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग पुन्हा एकदा सर्वांना. शुभ प्रभात, शुभ सकाळ. खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्वजण आज पुन्हा एकदा नवीन जादूच्या या प्रवासामध्ये नवीन दिवसात सर्वजण हजर झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक यू. खूप खूप शुक्राना, मेहरबानी आणि मी तुमची खूप खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. चला तर मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने करूयात. आपण सर्वांनी हात जोडूया. हे परमपिता परमात्मा, तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आजचा आणखी एक दिवस आम्हाला जगण्यासाठी दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ह्या वैश्विक ऊर्जेच्या कृपेने आणि या वैश्विक ऊर्जेने माझ्या सहस्रार चक्रामधून तर माझ्या तळपायापर्यंत जी ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होते, ती तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने होते. त्यासाठी मी तुमच्या मनापासून खूप खूप आभार मानते. मला हे निरोगी, निरामय, नित्यानंद जीवन देण्यासाठी, खूप सुंदर सडपातळ शरीर देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. ह्या पंचतत्वांचे, आकाश तत्वाचे खूप खूप धन्यवाद. मला छाया देण्यासाठी. वायू तत्वाचे खूप खूप धन्यवाद. या गरमीमध्ये हवा देण्यासाठी. या सूर्यदेवाचे खूप खूप धन्यवाद. रोज सकाळी प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकाश, ऊर्जा, एनर्जी एकदम प्रॉस्पेरिटीला घेऊन येण्यासाठी, प्रकाश आणण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि खूप खूप धन्यवाद ह्या जलदेवतेचे. जलदेवतेने रोज जसं ब्रह्मांडामध्ये या वैश्विक विश्वामध्ये जेवढी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये 72% पाणी जसं दिलं, तसं माझ्या शरीरात सुद्धा 72% पाणी, माझ्याबरोबर तुम्हालाही तुमच्या शरीरात प्रत्येकाला 72% पाणी समप्रमाणात देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. या वरुण देवाचे, या जलदेवतेचे खूप खूप धन्यवाद. आणि बाहेरचं ते पाणी आपण जे प्राशन करतो, त्या पाण्याला देखील खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुक्रिया पाण्याला. धरती मातेला आपण सगळ्यांनी टच करून नतमस्तक होऊन धन्यवाद द्यायचे, की "हे धरती माते तुझ्या कृपेवर कृप तुझ्या कृपेने तुझ्यावर आम्ही बागडू शकतोय, फिरू शकतोय, पळू शकतोय, नाचू शकतोय, डोंगर-दऱ्या चढू शकतोय, नदीमध्ये पोहू शकतोय, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतोय, गाडी चालवू शकतोय, फोर व्हीलर चालवू शकतोय. बऱ्याच काही गोष्टी आम्ही तुझ्या सोबत करत आहोत, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. यापूर्वी तुझे आम्ही कधी धन्यवाद नाही मानले, त्यासाठी मनापासून माफी मागते मी पंचतत्वांची. आणि पुन्हा एकदा आता मला जर ग्रॅटिट्यूडची पॉवर कळतीये, तर मी सर्व पंचतत्वांचे, नवग्रहांचे मनापासून धन्यवाद देते, धन्यवाद देते, धन्यवाद देते. त्याचबरोबर हे परमपिता परमात्मा, तुम्ही प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत आहात आणि आजचा आणखी एक दिवस तुम्ही जगण्यासाठी दिलात, त्यासाठी मी खूप आभारी आहे. आणि आजचा हा दिवस सर्वोत्कृष्ट दिवस आहे. प्रेम, आदर, सन्मान, प्रशंसा, गुड न्यूज आणि जॅकपॉट देणारा आहे. त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानते, आभार मानते, आभार मानते. हे परमपिता परमात्मा, माझ्या आतमध्ये जी शक्ती दिली त्या शक्तीचा मी असीम धन्यवाद देते, असीम धन्यवाद देते, असीम धन्यवाद देते. त्याचबरोबर तुम्ही मला त्या मोठ्या ब्रह्मांडा एवढी स्पेस माझ्या लाईफमध्ये आहे आणि त्या स्पेस एवढे धन तुम्ही मला दिलात आणि जे धनाचा सदुपयोग करण्याची ताकद माझ्यात देण्यासाठी खूप खूप धन्यवाद नारायणा, खूप खूप धन्यवाद नारायणा, खूप खूप धन्यवाद. हे परमपिता परमात्मा, माझ्या आज दिवसभर माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, वेळ, धन, दौलत, पैसा, मौसम, यातायात, जन्मकुंडली, प्रकृती, ब्रह्मांड आणि संपूर्ण हे विश्व यासाठी मी तुमची हे सगळं माझ्यासाठी अनुकूल आहे आणि त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे. माझ्यावर परमपिता परमेश्वर असीम कृपा झालेली आहे, असीम कृपा झालेली आहे, असीम कृपा झालेली आहे. हे परमपिता परमात्मा, तुमच्या आशीर्वादाने माझं घर, माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, प्रेम, आनंद, एकमेकांचा आदर, एकमेकांवरील विश्वास आणि एकमेकांची काळजी या सगळ्या गोष्टी दिव्य प्रमाणात असून ऊर्जेने माझं घर भरभरून गेलेलं आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यासाठी मी तुमचे शतशत ऋणी आहे, शतशत ऋणी आहे.
शतशत ऋणी आहे. हे परमपिता परमात्मा, माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मला सफल बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला माझ्या जीवनामध्ये मल्टिपल सोर्सेस उपलब्ध करून देण्यासाठी खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. मला शेतकरी नवरा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याने मला 2 मुलं, गोंडस मुलं दिली, मुकुल, देवांश आणि मनस्वी. आणि ते दोघंही खूप ब्रिलियंट आहेत, खूप टॅलेंटेड आहेत, खूप शक्तिशाली आहेत, खूप शांत आहेत, निरोगी आहेत आणि खूप हँडसम सुद्धा आहेत. त्यासाठी मी देवा तुझे परमेश्वरा मनापासून आभार मानते, धन्यवाद देते, धन्यवाद देते. आणि मी वचन देते, मी सदैव सत्य बोलेन. सत्याच्या पलीकडे मी कोणताही मार्ग अवलंबणार नाही. त्याचबरोबर हे परमपिता परमात्मा, मी तुमचे धन्यवाद देते, की मला जीवनामध्ये सात सुख, सगळ्या प्रकारची साथ, सुख देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे परमपिता परमात्मा नारायणा, मी आजीवन मला स्वस्थ राहण्याचं हे वरदान तुम्ही दिलंत, म्हणून मी तुमची मनापासून आभारी आहे आणि मी पूर्णपणे स्वस्थ आहे, स्वस्थ आहे, स्वस्थ आहे. हे परमपिता परमात्मा नारायणा, मी तुमची खरोखर आभारी आहे. मला शांत चित्त आणि मन देण्यासाठी. हे परमपिता परमात्मा, माझ्यात आणि तुमच्यातले संबंध प्रेमाचे आणि विश्वासाचे आहेत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी खूप खुश आणि संतुष्ट आहे, समाधानी आहे. मला तेवढे बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद नारायणा. मला माझ्या आई-वडिलांच्या पोटी मुलीचा जन्म देण्यासाठी शतशत धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देते नारायणा तुमचे, की मला प्रत्येक व्यक्तीमध्ये तुमचं रूप दाखवण्यासाठी. खूप खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला या वैश्विक ऊर्जेची ओळख करून देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे नारायणा, मी तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने सप्तसितारा जीवन जगत आहे आणि मला जे लाईफ जगण्यासाठी मिळालं ते गोल्डन पिरियड आहे आणि तो आजीवन मी उपभोगत आहे. त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते आणि तुम्हा सर्व परमपिता परमात्म्याला आणि परमपवित्र आत्म्यांना मनापासून धन्यवाद देते, की तुम्ही सर्वजण मला जो प्रतिसाद देत आहात, खूप साथ देत आहात, प्रोत्साहन देत आहात, ॲप्रिशिएट करत आहात. YouTube ऐकत आहात, कोण Zoomला जॉइंट होत आहे. सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. कारण ह्या पुस्तकाने माझ्या नाही, तुमच्या सुद्धा लाईफमध्ये जादू निर्माण होणार आहे आणि तुम्ही हे माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी करताय. त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानते, धन्यवाद देते, शुक्रिया करते. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. चला तर मग आजच्या या नवीन धड्याला आपण सुरुवात करूयात. आजचा आपला दिवस आहे 16वा, आरोग्यातील जादू आणि चमत्कार. आरोग्यातील जादू आणि चमत्कार. च तर चला तर मग मी स्क्रीन शेअर करते. एक मिनिट हां, एकच मिनिट.
Downloading, please wait. थँक्यू. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? थँक्यू, थँक्यू. Welcome SBI Payments. Connect successfully. थोडा इंटरनेटचा इश्यू आहे. स्क्रीन सर्वांना दिसत आहे ना? ओके. सर्वांना ते आजचा आपला दिवस आहे 16वा. ही स्क्रीन दिसत आहे? या स्क्रीन मध्ये काय आहे? खूप साऱ्या बॉटल दिसत आहेत छोट्या छोट्या. काही कलरफुल बॉटल आहेत. सगळ्या काचेच्या बॉटल आहेत. आणि वरती मॅजिक मॅजिक आणि पुढे काहीतरी शब्द आहे असं दिलेलं आहे. त्यामध्ये औषधं, पाणी वगैरे असं काहीतरी दिलेलं आहे. 16वा दिवस आहे आरोग्यातील जादू आणि चमत्कार. चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात, पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात. बघा, चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात. निसर्गाच्या बरोबरच असतात. पण आपल्याला निसर्गाच्या माहितीपेक्षा वेगळे असतात. आपल्याला निसर्गाची खूप कमी माहिती असते, पण आपण एवढं माहीत असतं, पण एवढं सांगत असतो. म्हणून निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे काही नियम असतात आणि तेच नेमके आपल्याला माहीत नसतात. असं बऱ्याचदा घडतं. असं कोण म्हणतंय? सेंट ऑगस्टाईन असं म्हणतात. धर्मशास्त्र अभ्यासक आणि कॅथॉलिक बिशप
धर्मोपदेशक असे हे आहेत. बहुतेक वेळा आपल्या निरोगी, उत्साही आणि आनंदी वाटायला हवं. कारण संपूर्ण आरोग्याचा आपल्याला जन्मसिद्ध हक्क त्यामुळेच सिद्ध होणार असतो. नेहमी राहू दे, पण बहुसंख्य लोकांना बऱ्याच वेळा असं निरोगी वाटत नाही. हे वास्तव आहे. अनेक लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं. काहींना शरीराचे कार्य नीट होत नाही म्हणून समस्या निर्माण होतात. तर काहींना नैराश्याने ग्रासलेलं असतं. तर काहींना मानसिक आरोग्याच्या इतर काही समस्या असतात. या सगळ्या प्रकारांमुळे आपले आरोग्य परिपूर्ण राहत नाही. कृतज्ञता हा तुमच्या शरीर आणि मनामध्ये संपूर्ण आरोग्याचा जादुमय अनुभव जलद गतीने घेण्याचा एक मार्ग आहे. चमत्कारांमुळे आजार बरे होतात बरं का. परिणामी मानवी शरीरामध्ये तत्काळ संपूर्ण आरोग्य निर्माण होते आणि संपूर्ण आणि परिपूर्ण आरोग्याचा परिणाम आपल्याला येत असतो. कृतज्ञतेमुळे तुमच्या आरोग्य आणि शरीराबाबतचे चमत्कार घडून येतात. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल, तर ते रहस्य सांगणारे संकेतस्थळ www.thesecret.tv.stories या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या चमत्काराच्या अशा हजारो गोष्टी तुम्हाला वाचता येतील. अगणित अभ्यासावरून असं दिसून आलं आहे, की कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचे शरीर आणि मनामध्ये निरुपयोगीपणाचा नैसर्गिक प्रभाव वाढवला जातो आणि तो शरीरातील आजार लवकर बरे करायला मदत करतो. शरीराची चांगली काळजी घेणं, पोषक आहार आणि जी वैद्यकीय मदत तुम्ही घेत आहात, त्याच्याबरोबर कृतज्ञतेची जादूमय शक्ती हातात हात घालून काम करते. जेव्हा तुम्ही आजारी असता आणि तब्येत बरी नसते, तेव्हा चिंता, वैफल्य किंवा भीतीसारख्या नकारात्मक भावना तुमच्या मनात येत असतात. हे समजण्यासारखे आहे. पण आजारपणाबद्दल नकारात्मक भावना बाळगण्याने तब्येत बरी होत नाही. बरं, तर त्याचा उलटाच परिणाम होऊन तुमची तब्येत आणखी ढासळायला लागते. तुमच्या तब्येतीतील लवकरच सुधारणा घडवून आणायची असेल, तर नकारात्मक भावनांच्या जागी चांगल्या भावना तुम्ही मनात बाळगल्या पाहिजेत. आणि हे करण्याचा सर्वात मोठा आणि जलद मार्ग म्हणजे मनात कृतज्ञता बाळगणे हा आहे. किती सुंदर मार्ग दिलाय बघा लेखिकेने. आपल्याला फक्त कृतज्ञता बाळगायची आहे. तुम्ही म्हणाल, मग नुसतीच कृतज्ञता बाळगण्याने कसे आजार बरे होतील? होतात. प्रत्येक अवयवाला जर आपण प्रेमाने धन्यवाद दिला, कृतज्ञता व्यक्त केली, तर आजार सुद्धा आपले बरे होतात. बरेच लोक स्वतःच्या शारीरिक दिसण्यावर स्वतःवर टीका करत असतात. त्या दिसण्याबाबत त्यांच्या मनात असमाधानाची भावना असते. दुर्दैवी अशा नकारात्मक विचार किंवा भावनामुळेच आरोग्याचा जादूचा प्रवाह रोखला जातो. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या शरीराबद्दलच्या काही गोष्टी आवडत नाहीत, तेव्हा तुम्ही शरीराच्या कृतज्ञता व्यक्त करत नाही. याबद्दल जरा नीट विचार करा. शरीराबद्दल जेव्हा आपण निगेटिव्ह बोलत राहतो, म्हणजे आपण कृतज्ञता करतो का? नाही. आपण कृतज्ञ होतो त्या अवयवाबद्दल. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का तुमच्या शरीराबद्दल तक्रारी सुरू झाल्या, की आणखी तक्रारी ते आकर्षित करून शरीराबद्दल आणि तुमच्या दिसण्याबद्दल या वाढत्या तक्रारीमुळे तुम्हाला सगळ्या आरोग्यालाच धोका निर्माण होतो. म्हणजे काय? एखादी व्यक्ती समजा मी आहे. एखादी व्यक्ती सारखीच आपल्या शरीरातल्या अवयवांना बघेल. मी इकडून जाडी, मी तिकडून जाडी आहे. गाल जास्तच वरती आलेत. माझी स्किन खूपच फेअर झाली. अ, माझे हात खूपच काळे झाले. माझी स्किनची कलर चेहऱ्याचा रंग चांगला आहे, हाताचा रंग चांगला नाहीये. माझे गुडघे दुखतात, माझ्यासारखा क्रॅम्पच येतोय. मी सीटमध्ये खूप जाडी आहे, माझं पोटच वाढलंय, वजन थोडं वाढलंय. मग याने वजन कमी होईल का? नाही. तर वजन कसं कमी होईल? किंवा आपण अवयवांना जर धन्यवाद दिला, थँक यू दिला. थँक यू सो मच डोक्यापासून प्रत्येक अवयवापर्यंत. मी रोज मला म्हणते मी स्लिम ड्रीम एकदम लवली, लवली आहे, एकदम सेक्सी आहे. अ, एकदम स्लिम ड्रीम आहे, गोरीपान आहे. माझी स्किन एकदम लहान बाळासारखी आहे, मऊ-मऊ आहे. हे जेव्हा आपण फील करतो, बोलतो, तेव्हा ऑटोमॅटिक आपल्या स्किनवर ग्लो यायला सुरुवात येते. अ, वजन पण कमी व्हायला सुरुवात होतं. म्हणून लेखिका काय म्हणते ऐका.
ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी कृतज्ञता आहे, त्याला किंवा तिला आणखी मिळते आणि तिच्या शरीराचे आरोग्य विपुल प्रमाणात मिळत जाते. आपण जर कृतज्ञ राहिलो, बोललो, धन्यवाद दिले, तर आपल्याला अजून दिलं जाईल. आपण जर कृतज्ञ न होऊन निगेटिव्ह बोलत राहिलो, तर आपल्याकडे जे आहे ते काढून घेतलं जाईल आणि आजारपण आपल्याला लवकरच कवटाळून घेईल. आता तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा तुम्हाला खूप वेदना होत असतील, पण जर तुम्ही हे स्वतः शब्द वाचलेत, तर तुम्हाला आरोग्याची देणगी यापुढेही मिळत राहील. आजारी असताना किंवा वेदना होत असताना कृतज्ञता व्यक्त करणं कठीण वाटण्याची शक्यता आहे. पण अगदी किंचित जरी ही भावना तुम्ही व्यक्त केलीत, तरी आरोग्याच्या जादूचा प्रवाह तुमच्या शरीरामध्ये नक्की होईल असं लेखिका म्हणतायत आणि ते अगदी खरं आहे. तुमच्या आरोग्यात आणि आनंदात नाट्यमयरित्या वाढ व्हावी याच उद्देशाने ही कृती आपल्याला करायची आहे. तर त्यातली आपल्याला पहिली पायरी उचलायची आहे. तुमच्या बालपणी, तारुण्यात आणि प्रौढपणी तुमचं आरोग्य कसं चांगलं होतं ते आठवा. यस, बालपणी मी खूप गुटगुटीत होते, 2 वेण्या घालत होते, खूप लांब केस होते, खूप छान होते, सुंदर होते, मस्त होते. तारुण्यात आणि प्रौढपणात पण कशी होती तशीच होती. मग आजारपण कसं आलं त्याबाबत आपण जेव्हा वारंवार चर्चा करतो, त्यांना गोष्टी आठवता. आपण छान कसे होते आठवायचे. त्यावेळी तुमच्यात कसा सळसळता उत्साह होता आणि तुम्ही किती आनंदात असायचा तो काळ आठवा. तुम्ही जगातील अत्युच्च आनंदाच्या शिखरावर आहात, असं ज्यावेळी तुम्हाला वाटलं, असे तुमच्या आयुष्यात घडलेले 3 प्रसंग आठवा आणि मनापासून त्या प्रसंगाबाबत कृतज्ञता व्यक्त करा. आभारी आहे असे म्हणा. धन्यवाद द्या. मागे वळून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांकडे पाहिलात, तर त्यातून 3 वेगवेगळे प्रसंग निवडणं तुम्हाला सोपं जाईल. दुसरी पायरी, तुम्हाला सध्या मिळत असलेलं आरोग्य वर्तमान काळ. जे आरोग्य सध्या तुम्हाला मिळत आहे, त्याबद्दल आणि तुमच्या शरीराबद्दल प्रत्येक अवयव, शारीरिक संवेदना देणारी ज्ञानेंद्रिय चांगल्या प्रकारे काम करत आहेत, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे पाय, हात, डोळे, कान, यकृत, मूत्रपिंड, मेंदू आणि हृदय यांचा विचार करा. ज्याचं कार्य चांगल्या प्रकारे चालू आहे, असे तुमच्या शरीरातील 5 अवयव निवडा. त्यातील प्रत्येकाचे नाव स्वतंत्र म्हणा आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. अशा रीतीने 5 नावे एकामागोमाग एक अशी घेऊन त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि आभार माना. तिसरी पायरी काय आहे? तुम्हाला मिळावंसं वाटणारं आरोग्य आणि भविष्यकाळ. आजच्या जादूच्या कृतीसाठी तुमच्या शरीरातील कोणत्या गोष्टीसाठी सुधारणा घडून यावी, असं तुम्हाला वाटतं याची निवड करा. मात्र त्यासाठी तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा एका विशिष्ट प्रकारे वापर करणार आहात. तुम्हाला त्या ज्यामध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत आहे, त्या गोष्टी सुधारणा घडून आल्यानंतरची आदर्श स्थिती काय असेल याचा विचार करा. आदर्श स्थितीबद्दल अगोदरच आभार मानता, तेव्हा ती आदर्श स्थिती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही आपल्या गरजला ती देत आहात, असे दिसते. बऱ्याच वेळा व्यक्तीला असलेल्या एखाद्या आजाराचं किंवा आजाराचं किंवा रोगाचं निदान करायचं झालं करण्यात आलं, की ती व्यक्ती सारखी त्या आजाराबद्दल बोलत राहतेच. पण त्या आजाराचं संशोधन करते, तिची संभाव्य वाईट लक्षणं कोणती तीही शोधून काढते. याची माहिती गोळा करणे विंडो ओपन होते तोपर्यंत मी पुस्तकातून वाचते. आजच्या जादूच्या कृतीसाठी तुमच्या शरीरातील कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत असेल, वाटतं त्याची निवड करा.
मात्र त्यासाठी तुम्ही कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा एका विशिष्ट प्रकारे वापर करणार आहात. तुम्हाला त्यामध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत आहे. हं. माहिती गोळा करते आणि त्याचे भयानक असे काय परिणाम होतील याने घाबरून जाते. अ, थोडक्यात ती व्यक्ती तिचं संपूर्ण चित्त त्या आजारावर एकत्र करते. तथापि आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो, की एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्यानं तो प्रश्न सुटत नाही, तर उलट आणखी कठीण बनतो. त्याऐवजी नेमकी याच्या उलट कृती आपण करायला हवी. शरीराच्या ज्या भागाला बरं वाटत नाही, तो आजारातून बरा झाल्यानंतरही आदर्श व्यवस्था चांगली अवस्था, चांगली स्थिती काय असेल यावर आपण विचार करायचा, भावना व्यक्त करायच्या आणि त्यावर लक्ष केंद्रित करायचं. कृतज्ञता आपला विचार आणि भावनांचा एकत्रितपणे शक्तिशाली वापर करून आपल्या मनातल्या शरीराच्या त्या भागाची आदर्श स्थिती झडप घालून खेचून आणते. 1 मिनिट द्या आणि तुमच्या शरीरातील ज्या भागाची आदर्श स्थिती तुम्हाला हवी आहे, ती डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या मनात जसं तुम्ही तुमचं शरीर तुम्हाला हवं आहे, तसं बघा. तसं ते आधीच मिळालं आहे, असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ, तुमच्या मूत्रपिंडाचं कार्य नीटपणे होत नाही. याचं जादूनं तुम्हाला ते कार्य पूर्ववत नीटपणे सुरू करायचं आहे. तर तुमच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ टाळून, गाळून बाहेर टाकण्याचे कामे करणारी दणकट आणि निरोगी मूत्रपिंड मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जादूने निरोगी रक्त पुरवठ्याचं काम पूर्ववत सुरू व्हावं, असं तुम्हाला वाटत असेल, तर शरीराच्या सर्व जागांना ऑक्सिजन आणि इतर पोषण मूल्ये पुरवणाऱ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी कृतज्ञता व्यक्त करा. हृदयाचं कार्य निरोगी आणि सुरळीत चालावं असं वाटत असेल, तर शरीरातील प्रत्येक अवयवांचं काम व्यवस्थित चालू ठेवणाऱ्या मजबूत आणि निरोगी हृदयाचे आभार आभार माना. जादूने तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत असेल, तर उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार माना. तुमच्या ऐकण्यात सुधारणा व्हावी असं वाटत असेल, तर परिपूर्ण ऐकू येण्यासाठी आभार माना. तुमच्या शरीरात आणखी लवचिकता यावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर संपूर्ण शरीरासाठी लवचिक आणि चपळ शरीरासाठी आभार माना. तुम्हाला जर तुमच्या वजनात बदल घडवून आणायचा असेल, तर सर्वप्रथम तुमचं आदर्श वजन किती असायला हवं ते ठरवा आणि तुम्ही ते आदर्श वजन मिळवलं आहे, अशी कल्पना करून आधीच त्याबद्दल आभार माना. वॉव! माझं आदर्श वजन 60 किलो आहे आणि मी ते मिळवलं आहे. मी खूप स्लिम ट्रिम सुंदर एकदम सडपातळ दिसत आहे. माझ्या कमरेचा शेप 34 झालेला आहे. सो थँक यू, सो मच युनिव्हर्स असं बोलायचं आहे. तुम्हाला त्यामध्ये सुधारणा हवी आहे, असं वाटतं त्याची आदर्श स्थिती कशी असेल याची कल्पना करा. ती आदर्श स्थिती निर्माण झाली आहे असं समजून त्याआधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आपल्याला नैसर्गिक शक्तीचं आपल्याला खऱ्या अर्थाने रोगमुक्त करतात. तुम्हाला गरज वाटल्यास प्रत्येक दिवशी तुम्ही आरोग्याविषयी चमत्कार जादू घडू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक अवयवाबद्दल धन्यवाद द्यायचे आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुमचे आरोग्य कायम चांगले राहण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या नीट काळजी घेणं हे तर आहेच, पण त्याचबरोबर नेहमी आरोग्याबद्दल कृतज्ञता बाळगणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. चला तर मग आजची जादूची कृती पाहूया 16वी. आरोग्यातील जादू आणि चमत्कार. तुमच्या वरदानाची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी बनवा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. यादी लिहिल्यानंतर पुन्हा एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्याबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे म्हणा. तुमच्या जीवनातील गतकाळातील ज्यावेळी तुम्ही जगातील आनंदाच्या अत्युच्च शिखरावर आहात, असं तुम्हाला होतं, अशा 3 प्रसंगांची निवड करा. मनापासून त्यासाठी आभारी आहे असे म्हणा.
त्या काळाबद्दल आभार माना. तुमच्या शरीरातील चांगल्या प्रकारे कार्य करीत असलेल्या 5 अवयवांचा विचार करा. प्रत्येकाचे एकानंतर एक असे आभार माना. शक्य असेल तर मी म्हणते लिहून काढा. तुमच्या शरीराच्या आणि आरोग्याच्या एखाद्या भागात तुम्हाला सुधारणा घडवून आणायची आहे, अशा एका भागाची निवड करा. 1 मिनिट वेळ द्या आणि शरीराच्या त्या भागात किंवा आरोग्याच्या कोणती आदर्श स्थिती दिली, घडून यावी यासाठी तुम्हाला वाटतंय त्याची कल्पना करा आणि आदर्श स्थिती घडून आणली, त्याबद्दल तुम्ही धन्यवाद द्या आणि कृतज्ञता व्यक्त करा. आज झोपी जाण्यापूर्वी तुम्ही तुमचा जादूचा दगड हातात घ्या. दिवसभरात घडलेल्या सर्वात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा आणि मनापासून धन्यवाद द्या. असा हा आजचा आपला 16वा चॅप्टर येथे संपलेला आहे. तर मी मनापासून आभार मानते या रॉन्डा बर्नचे. या लेखिकेने आपल्यासाठी बघा शरीरात सुद्धा त्यांनी आपलं अ, कृतज्ञता किती सुंदर जादूमयरित्या आपल्याला व्यक्त करण्यासाठी संधी दिली. त्यासाठी खरोखर मनापासून त्यांचे आभार द्यायचेत. खूप खूप धन्यवाद द्यायचेत आपल्याला 7 चक्रांचे, सहस्रार चक्राचे मनापासून धन्यवाद. कारण हे संपूर्ण शरीर चालवण्यासाठी ब्रह्मांडामधून जी ऊर्जा येते, ही या सहस्रार चक्रातूनच तळपायाच्या अंगठ्याच्या टोकापर्यंत जाते. म्हणून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत आज्ञाचक्राचे, की ब्रह्मांडामधून येणारी ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी या आज्ञाचक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात येते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद थ्रोट चक्राचे. या थ्रोट चक्रावर, जिभेवर सरस्वती माता वास करते आणि मी विचार, वाणी, व्यवहार आणि सकारात्मक होऊन माझी सुंदर अशी वाणी मी बोलते. त्यासाठी मी माझ्या थ्रोट चक्राला खूप खूप धन्यवाद देते. हृदय चक्राला मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्यावर सगळ्यांनी प्रेम करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी सगळ्यांवर भरभरून प्रेम करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मणिपूर चक्राला धन्यवाद द्यायचे. खूप खूप धन्यवाद मणिपूर चक्राचे. की आपण मणिपूर चक्राचे खूप खूप धन्यवाद देऊया. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्राचे खूप खूप धन्यवाद देऊया. त्याचबरोबर मूलाधार चक्राचे देखील खूप खूप धन्यवाद, की कमरेपासूनचे हे तिन्ही चक्र माझ्या कमरेपासून सगळे अवयव निरोगी, निरामय, नित्यानंद, सुदृढ, शक्तिशाली, बलवान आणि सुंदर ठेवण्यासाठी, शक्तिशाली ठेवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. इंटरनेटचे खूप खूप धन्यवाद. Zoom मीटिंगचे खूप खूप धन्यवाद. लॅपटॉपचे खूप खूप धन्यवाद. कारण माझी आत्ताची Zoom मीटिंग खूप छान पद्धतीने पूर्ण पार पडली. त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. इंटरनेटची, मोबाईलची, लॅपटॉपची. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांची. पुन्हा एकदा या जादूमय जर्नीमध्ये तुम्ही जादूमयरित्या पार्टिसिपेट करत आहात, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते आणि इथेच हा आपला 16वा चॅप्टर संपला, हे जाहीर करते. बाय बाय. पुन्हा भेटूया.